908 पोलिसांना सन्मानित करण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 59 पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांच्यासह तिघांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, मीरा भाईंदर वसई विरारचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, एसीबीचे उपमहानिरीक्षक संदीप दिवाण यांच्यासह 39 जणांना गुणवर्तनपूर्वक सेवा पदक, आयएएस अधिकारी अनुज तारे यांच्यासह 17 पोलिसांना शौर्य पदक जाहीर करण्यात येणार आहे. चिरंजीव प्रसाद यांना तसेच विजय हातीसकर अशा अनेक पोलीस पदाधिकारी अधिकाऱ्यांना दत्तात्रय शिंदे गुणवर्तनपूर्ण सेवेसाठी यांचा सन्मान पोलीस उपअधीक्षक शिवाजी फडतरे, विनीत चौधरी, महेश तारडे, पोलीस अधीक्षक संजय खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय हातीसकर, पोलीस निरीक्षक सदानंद राणे, राजेश भागवत, अशोक हुनमाने, रामदास पोलीस स्टेशन राजू सर्वे, संजीव धुमाळ, सहाय्यक उपनिरीक्षक सुनील हांडे, दत्तू खोळे, देवीदास वाघ, प्रकाश वाघबारे, संजय पाटील, मोनिका थॉमस, अनिल काळे, तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गायकवाड, गजानन तेंडुलकर, राजेंद्र पाटील, संजय राणे, गोविंद शेवाळे, मधुकर नैतम, प्रकाश देशमुख, शशिकांत तडवरे, एजे शुक्ला, शिवाजी जुंदारे, प्रकाश देशमुख, मोहन निखारे, द्वारकादास भांगे, अतिम कुमार पांडे असे पोलीस अंमलदार बंडू ठाकरे, गणेश भांबरे, अरुण खेरे, दीपक तैलू, राजेश पेडवलकर, सहाय्यक कमांडर श्रीकृष्ण हरिपूरकर, चिरंजीव प्रसाद यांच्यासह आयपीएस अधिकाऱ्यांच्या राजेंद्र ढहाळे आणि सहाय्यक पोलीस आणि सतीश गोवेकर उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस यांची बदली म्हणजे यांचा पूर्ण सत्कार असं करण्यात घेणार आहेत. तसेच संदीप दिवाण, राजेंद्र ढहाळे केंद्रीय राज्य दलांसाठी 1037 पोलीस पदके, सरकारी बुधवारी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पूर्वसंध्येला विविध केंद्रीय राज्य आणि दलातील 1037 पोलीस पदकांना सेवा पदक, 241 शौर्य पदकांना सन्मानित केले जाईल. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सर्वाधिक 72 शौर्य पदके, जम्मू काश्मीर पोलीस 41, 31 उत्तर प्रदेशामधील 17 पोलीस कर्मचारी, छत्तीसगडमधील 15 आणि मध्य प्रदेशातील डझनभर शौर्य पदके देण्यात येणार आहेत. चमत्कारीमध्ये दाखवले गेले होते की शौर्य गडचिरोली 2017 मध्ये माझे मौजा कांबेवाचा महाराष्ट्रातील 6 जणांचा अग्निशामक मध्ये आपला एक कावटारा सन 2019 मध्ये, मोरमट्टा सन 2022 मध्ये, कापेवांचा नैनार येथे झालेल्या पोलीस महाओवादी चमत्कीत एकूण 4 महावद्यांना कंठस्नान घालण्यात आले गेले होते. गडचिरोलीच्या पोलीस दलास यश प्राप्त झाले होते. सेवा पदक तसेच 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्रालयाने अग्निशामक क्षेत्रामध्ये अतुलनीय फॉर्म तसेच करण्यात येणार आहे. नागरिक संरक्षण सेवेमध्ये उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये आपल्याला असं चमकमीमध्ये दाखवण्यात येणारी कामगिरी, यशस्वी कामगिरी दखल 17 जणांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात येणार आहे. शौर्य पदकाचे मानकरी नक्षलग्रस्त भागामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना तसेच अनेक महाराष्ट्रातील एकूण 11 कर्मचाऱ्यांना म्हणजे समावेश करण्यात आले गेले आहे. आयपीएस अनुज तारे यांच्यासह पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दीपक औडे, शहीद धनाजी होनमाने, राहुल देवाडे, विजय सपकाळ, पोलीस अंमलदार नागेश कुमार मदरदोळे, शकील शेख, विद्याम पोदाम, विवेक नरोटे, मोरेश्वर पोडावे, कैलास कुरमळे, कोतला, कोरामे कोरावे, तसेच बेलादी, महादेव वानकडे, महेश बिच्छा, समया आसाम असा अंत आदी यांचा समावेश होणार आहे. अर्नल मनप्रीत सिंह यांच्यासह इतर तिघांना एक मरणोत्तर कीर्तीचक्र असं जाहीर करण्यात येणार आहे. 16 रेल्वे संरक्षण दलामध्ये आरपीएफ आणि संरक्षण रेल्वे विभागामध्ये अदल आरपीसीएफ कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी एक पदक जाहीर करण्यात येणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.